संपूर्ण देशामध्ये 15% जास्त पावसाची तूट असल्याचं काल आपण पाहिलेलं होतं। सध्या 36 पैकी महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यामध्ये पावसाची तूट असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून त्याच्यावरती आपण नजर टाकूया। हिंगोलीमध्ये सर्वात जास्त 41% तूट आहे, बीडमध्ये 39%, सोलापुरामध्ये 37%, सिंधुदुर्गात 33%, नंदुरबार 33% आणि अमरावतीमध्ये 31% सरासरीच्या अनुषंगाने पावसाची तूट आहे। चंद्रपूर 28%, जालना 28%, नागपुरात 26%, अकोल्यात 25%, तर गडचिरोलीमध्ये 23% आणि लातूरमध्येही 23% इतकी घट आहे आणि संपूर्ण देशामध्ये सरासरीच्या मानाने 13% पर्जन्य तूट आहे। तर धरणांमध्ये सुद्धा यामुळे कशा पद्धतीची परिस्थिती आहे हे आपण बघणार आहोत, पण त्याआधी उरलेल्या जिल्ह्यांची आपण परिस्थिती बघूयात। परभणीत 22% तूट आहे, धाराशिव 20%, नांदेडमध्येही 20%, वाशिम 19%, अहिल्यानगरमध्ये 17% आणि साताऱ्यात 14% तूट आहे। भंडाऱ्यामध्ये 12%, सांगलीत 8%, रत्नागिरीमध्ये 60%, यवतमाळ 60% आणि कोल्हापुरातही 5% तूट आहे। आणि धरणंही कुठे निम्म्यावर आहेत तर कुठे अगदी पाऊण भरलेली आहेत, त्याच्यावरही एक नजर टाकूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये 49.73% इतकी धरणं भरलेली आहेत, जवळपास अर्ध्याच्या आसपास। नागपूरमध्ये 59.62%, 60% जवळपास। अमरावतीमध्ये जवळपास 62%, 61.41%। नाशिकमध्ये 76.89%, पुण्यात 87.82%, कोकणात 89.56%, म्हणजे जवळपास 90% धरणं भरलेली आहेत। त्यामुळे दमदार पाऊस कधी पडतो याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजीत नक्कीच भर पडली आहे, कारण राज्यामध्ये 36 पैकी तब्बल 23 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरासरीमध्ये तूट आहे। हे आकडेवारीतनं आपण आत्ताच पाहिलं। थोडक्यात राज्यातल्या 33% म्हणजे 1/3 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे। माफ करा, 1/3 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि उरलेल्या 2/3 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी झाला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तूट आहे, ती सरासरीच्या 41% आहे। बीडमध्ये 39%, सोलापूरमध्ये 37%, नंदुरबारमध्ये 33% आणि अमरावतीमध्ये 31% इतकी तूट आहे। एरवी भरघोस पाऊस पडणाऱ्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा चक्क यावेळेला पावसाची 33% इतकी तूट आहे। फक्त मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या पट्ट्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय आणि पुढच्या महिन्याभरामध्ये पुरेसा पाऊस पडला नाही तर उरलेला महाराष्ट्र संकटात सापडणार आहे।